आचार संहिता लागू होने से पहले माननीय राजेंद्र सिंह यादव की उपस्थिति में विकास कार्यों का शुभारंभ। कराड़ शहर में आचार संहिता लागू होने से पहले विभिन्न विकास कार्यों का उद्घाटन माननीय राजेंद्र सिंह यादव की उपस्थिति में उत्साहपूर्वक संपन्न हुआ। इस अवसर पर स्थानीय जनप्रतिनिधि, नगर सेवक, अधिकारी और नागरिक बड़ी संख्या में उपस्थित रहे। शुक्रवार पेट क्षेत्र में 7 शहीद चौक से सारडा घर तक बीएमसी रोड, सोमवार पेट में गणपति मंदिर से खांडेकर घर तक आरसीसी रोड, मंगलवार पेट में लिंगायत श्मशान भूमि विकास कार्य तथा छत्रपति शिवाजी स्टेडियम परिसर में झोपड़पट्टी से शिक्षक कॉलोनी तक आरसीसी नाली निर्माण कार्य का शुभारंभ किया गया। सभी कार्यक्रमों में नागरिकों ने उत्साहपूर्वक सहभाग लिया और विकास कार्यों के लिए माननीय यादव का आभार व्यक्त किया। आज सकाळपासून कराड नगरपालिकेच्या हद्दीमधील विविध विकास कामांचा या ठिकाणी शुभारंभ पार पडलेला आहे। आज शहराच्या विविध भागातील उदाहरणार्थ पेठ शुक्रवार 7 साईड या आझाद चौकापासून नानानानी पार्कपर्यंत एक 86 लाखाच्या रस्त्याचं या ठिकाणी भूमिपूजन पार पडण्यात आलेलं आहे। गेल्या पावसामुळे हा रस्ता प्रलंबित होता, त्या भूमिपूजन ठिकाणी पार पडलेला आहे। सोमवार पेठेतील सुद्धा पंतांच्या कोटामधील सुद्धा जवळपास 42 लाख रुपयाचं सुद्धा या रस्त्याचं या ठिकाणी भूमिपूजन पार पडलेलं आहे। त्याचबरोबर आंबेडकर क्रीडांगण येथील या क्रीडांगण आपलं जुनं क्रीडांगण आहे, आज स्टेडियमचं काम चालू आहे। पर्यायी खेळाडूंना दुसरं ग्राउंड या कराड शहरामध्ये शिल्लक नाही आहे। या ग्राउंडची कमतरता पाहता या आंबेडकर क्रीडांगणावरती आपण जवळजवळ 1,59 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी टाकून त्या क्रीडांगणामध्ये क्रीडांगण, अभ्यासिका व विविध जिम पासून सगळ्या सुविधा खेळाडूंना देण्याचा या ठिकाणी आपला प्रयत्न आहे। त्याचाही या ठिकाणी शुभारंभ आपण या ठिकाणी करतोय। त्याबरोबर लिंगायत स्मशानभूमीमध्ये सुद्धा 19,20,000 या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटच्या पायऱ्या बांधणं, त्याचबरोबर 4.5 लाखाचा हायमास्ट आपण तिथे बसवणार आहे। या सर्व कामांचं त्याबरोबर शिक्षक कॉलनीमध्ये आज या ठिकाणी आपण उभा आहे, त्या ठिकाणी स्टॉर्म वॉटरसाठी पाण्याचा निचरा होण्यासाठी जवळजवळ 49 लाखाचं या 48,79,000 रुपयाचं या ठिकाणी काम आपण या ठिकाणी प्रस्तावित केलेलं आहे। याचा शुभारंभ या ठिकाणी पार पडलेला आहे। आज 3 कोटी जवळजवळ 55,97,000 रुपयाची या ठिकाणी कामाचा शुभारंभ या ठिकाणी आज या कराड शहरामध्ये विविध ठिकाणी पार पडलेला आहे। आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेब असतील, यांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी हा भरीव असा निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। या सर्व कामांचं या कराड शहराच्या विकासामध्ये भरीव असं योगदान या ठिकाणी होणार आहे। आज या निमित्तानं आज आचारसंहिता लागू होती, समोर या ठिकाणी नगरपालिका इलेक्शन सुद्धा, याच्या अगोदरही भरभरून विकास निधी या कराड शहरासाठी प्राप्त झालेला आहे आणि येणाऱ्याही पुढच्या आगामी काळामध्ये या कराड शहरातील विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आणि हा न भूतो न भविष्य कराड शहराच्या विकासासाठी फार मोठं भरीव असं हे काम या ठिकाणी होणार आहे, याची ग्वाही आज या आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आज या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी देतो। आणि निश्चितपणे सर्व कराडकरांना पुढील आज सगळे सण सुद्धा या ठिकाणी पार पडलेले आहेत, पण निश्चितपणे आपलं वैचारिकता आणि या कराड शहरातलं जे एकंदरचे विकास काम आहे याबद्दल त्यांना पुढच्या शुभेच्छा देतो। थांबतो। एक